रसिक प्रेक्षक हो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी पाहणार आहोत, ती म्हणजे गोदावरी नदी। गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात। गोदावरी नदीचा उगम नाशिक शहराजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो। नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण अरबी समुद्रापासून 80 किलोमीटर पूर्वेस आहे। गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे। त्यापैकी महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी 668 किलोमीटर आहे। गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे। या नदीचे महाराष्ट्रातील खोरे 1,53,000 चौरस किलोमीटर आहे। हे क्षेत्र भारताच्या 10% तर महाराष्ट्राच्या 49% आहे। महाराष्ट्रातील गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमधून दरवर्षी 3,800 कोटी घनमीटर पाणी वाहते। गोदावरी ही नदी साधारणतः आग्नेय दिशेला वाहून आंध्र प्रदेशातील राजमहिंद्री जवळ बंगालच्या उपसागराला मिळते। दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इत्यादी उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहिंद्री पासून 10 किलोमीटर अंतरावर आणि समुद्रापासून 80 किलोमीटर अगोदर 2 उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते। त्यांना गौतमी आणि वशिष्ठा असे म्हणतात। गोदावरी नदीतील पाणी ऋतूंप्रमाणे कमी अधिक होत असते। या नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्यातच वाहून जाते। गोदावरी नदीच्या प्रवाहाची रुंदी पूर्वघाट पार करताना काही ठिकाणी 200 मीटर तर काही ठिकाणी समुद्रास मिळण्याआधी 6.5 किलोमीटर इतकी होते। आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजली जाते। त्याचबरोबर नांदेड शहराला गोदावरीचे नाभिस्थान म्हणून ओळखले जाते। नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेडच्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी ठिकाणच्या स्नानाचे खूप महत्त्व आहे। प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असा रामायणात उल्लेख आहे। गोदावरी नदीच्या खोऱ्याने एकूण 3,12,812 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे। जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये गोदावरीचा 92वा क्रमांक लागतो। गोदावरी नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे आहेत: दारणा, प्रवरा, मुळा, दुधना, पूर्णा, येळगंगा, ढोर, कुंडलिका, सिंदफना, तेरणा, मनार, तिरू, सुकना, मंजिरा, मन्याड, आसना, सीता, लेंडी, इंद्रावती, शबरी इत्यादी गोदावरीच्या उपनद्या आहेत। पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे। पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 4थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे। वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्या एकत्र मिळून गोदावरी नदीला मिळतात। गोदावरी नदीला मिळण्या अगोदरच्या प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात। गोदावरी नदीवरील तसेच तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत: गंगापूर हे धरण नाशिक जिल्ह्यात आहे। नंदूर मधमेश्वर हे धरण गोदावरी आणि कडवा या 2 नद्यांच्या संगमावर नाशिक जिल्ह्यात आहे। जायकवाडी हे महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे। श्रीरामसागर धरण तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यात आहे। येलंपल्ली धरण तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यात आहे। डोलेश्वरम ब्रिज आंध्र प्रदेश राज्यातील राजमहिंद्री येथे आहे। कश्यपी नदीवरील कश्यपी धरण
आळंदी नदीवरील आळंदी धरण, पालखेड, ओझरखेड, कारंजवन, वाघेड, पुणेगाव ही धरणे कडवा नदीवर आहेत। दारणा, अप्पर वैतरणा, मुकणे ही धरणे दारणा नदीवर आहेत। अप्पर घाटगर, भंडारदरा, निळवंडे ही धरणे प्रवरा नदीवर आहेत। मुळा धरण मुळा नदीवर आहे। सिंदफणा नदीवरील माजलगाव धरण, खडकपूर्णा, येलदरी, सिद्धेश्वर ही धरणे पूर्णा नदीवर आहेत। दुधना हे धरण पूर्णा नदीची उपनदी दुधना ह्या नदीवर आहे। मांजरा नदीवरील निजामसागर आणि सिंगूर धरण, अप्पर आणि लोअर पूस ही धरणे पूस ह्या पैनगंगेच्या उपनदीवर आहेत। अरुणावती धरण पैनगंगेची उपनदी अरुणावती ह्या नदीवर आहे। वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द हे मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे। पेंच आणि तोतलाडोह ही धरणे वैनगंगेच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत। सिरपूर, पुजारी टोला ही धरणे वैनगंगेची उपनदी बाग ह्या नदीवर आहेत। बावनथडी म्हणजेच राजीव सागर हे धरण बावनथडी नदीवर आहे। नळदमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा, लोअर वर्धा, बेंबला ही धरणे वर्धा नदीवर आहेत। कडेम धरण तेलंगणा राज्यातील कडेम नदीवर आहे। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदी तीरावर आहे। नाशिक शहर, कोपरगाव शहर, पैठण हे पौराणिक शहर, गंगाखेड शहर, नांदेड शहर, राजमुंद्री शहर ही प्रमुख शहरे गोदावरी नदीच्या किनारी आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कृष्णा आणि गोदावरी ह्या नद्या उगमापासून स्वतंत्रपणे बंगालच्या उपसागरास मिळतात। ह्या नद्या एकमेकांना मिळत नव्हत्या, पण आंध्र प्रदेश सरकारने ह्या दोन्ही नद्यांचा कृत्रिमरित्या संगम घडवून आणला आहे। त्या प्रकल्पास पट्टीसीमा प्रकल्प असे म्हणतात। पट्टीसीमा हा प्रकल्प 2016 साली पूर्ण झाला। त्या प्रकल्पासाठी 1660 कोटी रुपये खर्च आला। हा कॅनॉल 160 किलोमीटरचा प्रवास करत विजयवाडा शेजारील पवित्र संगमम येथे कृष्णा नदीला मिळतो। पोलावरम ह्या महाकाय प्रकल्पाचे गोदावरी नदीवर काम चालू आहे। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।